तुम्ही तुमच्या मुलासाठी चांगली स्कूल शोधताय. तब्बल 44 वर्षांचा अनुभव असणारे इचलकरंजी मधील कोहिनूर क्लासेस आता सुरू करत आहेत कोहिनूर प्री स्कूल. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. कोणतेही डोनेशन घ्यायची गरज नाही. येत्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ऍडमिशन केलात तर तुम्हाला 13,000 फी ऐवजी फक्त 10,000 फी भरावी लागणार आहे. एवढंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तके हे देखील मिळणार आहे. या प्री स्कूलची वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी सेफ आणि सिक्युअर वातावरण असणार आहे. तसंच इथला स्टाफ सुद्धा क्वालिफाईड आणि मुलांच्या बाबतीत अगदीच केअरिंग असणार आहे. त्यासोबतच अगदी 24 तास आपली मुलं सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये असणार आहेत. त्यामुळे काळजीचं कोणतं कारणच उरत नाही. मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ व्हावी म्हणून इथे इंडोर आणि आउटडोर गेम सुद्धा घेतले जाणार आहेत. तसेच वेळोवेळी त्यांच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा साधला जाणार आहे. आवडलं ना तुला हे प्री स्कूल? मी तर माझ्या मुलाचं कोहिनूर प्री स्कूल मध्ये ऍडमिशन फिक्स केलंय. तुम्ही कधी करता? तर मग लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा. नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी दहन दफन निधी योजना पुन्हा सुरू. येत्या महासभेच्या विषयपत्रिकेवर प्रस्ताव सादर. इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणारी मोफत दहन दफन निधी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेत विषयपत्रिकेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित अंमलबजावणी होत असून त्यासाठी प्रशासनाकडून 60 लाखाची आर्थिक तरतूद बजेटमध्येही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरात समाधानाचे वातावरण आहे. भाजपा इचलकरंजीचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. वाढत्या महागाईमुळे अंत्यसंस्काराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने ही योजना पुन्हा सुरू करण्याची त्यांची मागणी होती. त्यांनी प्रशासनाकडे निवेदन देत नागरिकांच्या अडचणी अधोरेखित केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापौर, आयुक्त, उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेते यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून योजनेचा प्रस्ताव महासभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. महासभेत यावर चर्चा होऊन लवकरच अंतिम मंजुरी मिळणार आहे. प्रस्तावानुसार दहन दफनासाठी नागरिकांना निश्चित आर्थिक मदत दिली जाणार असून प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ही योजना सर्व नागरिकांसाठी समानपणे लागू राहील असा प्रयत्न लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा आहे. या सकारात्मक घडामोडीबद्दल शहरवासियांच्या वतीने महापौर, आयुक्त, उपमहापौर व विरोधी पक्षनेते यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच उमाकांत दाभोळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेही यश आहे. एकूणच महासभेच्या विषयपत्रिकेवर प्रस्ताव सादर होणे हा महत्त्वाचा टप्पा असून मंजुरीनंतर ही योजना नागरिकांना मोठा दिलासा देणारी ठरणार